महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं कहर केलाय। विशेषतः उन्हाळी हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेलीत। उन्हाळी पिकांमध्ये फ्लॉवर, कोबी, झेंडू, उन्हाळी भुईमूग यांचा समावेश जास्त प्रमाणात असतो। जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मान्सून पूर्ण पावसानं धुमाकूळ घातलाय। 12 मे पासून दररोज मुसळधार पाऊस कोसळतोय आणि मागील 6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। मागील 16 वर्षांच्या कालखंडामध्ये आतापर्यंत हा पहिल्यांदा असा पाऊस पडतोय, असं ज्येष्ठ शेतकरी सांगत आहे। तालुक्याचं तापमान 40-42 अंशावर गेलेलं असताना अंगाची लाही होत होती। अशातच अचानक अवकाळी पावसानं जोरदार सुरुवात केली। यामुळे कोबी, फ्लॉवर, झेंडू पिकांची वाढ थांबली असून त्यावर करपा व घाण्या हा रोग येण्यास सुरुवात झाली आहे। झेंडू पिकांना टीक पडायला सुरुवात झाली। तसेच झेंडूची झाडे पावसाच्या पाण्याच्या वजनानं कोलमडून मोडून पडत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये घेतलं जाणारं उन्हाळी बाजरीचं पीक हे आता पूर्णपणे भुईसपाट झालंय। उन्हाळी बाजरीच्या पिकाच्या कणसांमध्ये पिके उभी असताना आता कोंब येऊ लागलेत। बाजरीचं कणीस पूर्णपणे खराब झालं असून बाजरी खाण्यायोग्य राहिली नाही। जुन्नर तालुक्यातील ओझर येथील बाजरीचं राखण करणारे आदिवासी शेतकरी शंकर गांगड यांनी सांगितलं की हातातोंडाशी आलेला घास पूर्णपणे वाया गेला। त्यामुळे वर्षभर उपासमारीची वेळ येऊ शकते। तसेच बाजरी पीक वाया सुद्धा कसे जाऊ द्यायचे, हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झालाय। कारण गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून जीवापाड जपलेलं बाजरीचं पीक आता डोळ्यात देखत भुईसपाट होते। तसेच बाजरीच्या कणसामध्ये मोड येऊ लागलेत। तरी सुद्धा शेतकरी कुठेतरी अजूनही आशावादी आहे की पाऊस उघडेल, बाजरीची कापणी होईल। तरकारी पिकांचं झालेलं नुकसान महागडं आहे। धना, मेथी, फ्लॉवर, कोबी, झेंडू या पिकांचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी मंगेश येंधे, धोंडीभाऊ वायकर, प्रकाश वायकर, मनीष वायकर, सचिन वायकर, संदीप वायकर, महेश अंभुरे, उल्हास अंभुरे या शेतकऱ्यांनी केली आहे। तीन महिने केलेले कष्ट वाया गेले। आता ते दाणे सुद्धा खाण्याच्या लायकीचे राहिले नाही। आता सध्या किती दिवस झाले तुम्ही ही बाजरी टाकताय? 3 महिने। 3 महिने। मग आता तुमच्या उपजीविकेचं पुढं साधन कसं काय? आता ते होईल तसं होईल, त्याला काय विलाज आहे। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब वायकर, आज 24 तास, ओझर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।